साऊथ इंडियन नाश्त्याच्या प्रकारामध्ये मस्त मैसूर भजा सगळ्यांना आवडतो। जेव्हा आपण इडलीचा प्लेट मागवतो त्यावेळेस इडली आणि त्याचसोबत एक वडा आणि मैसूर बोंडा दिला जातो। एकच दिला जातो पण मस्त जिभेवरची चव न विसरणारी असते। चला तर मग घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहूया। मैसूर मसाला बोंडा करण्यासाठी इथे मी घेतलेला आहे अर्धा किलो इतकं मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे। अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर आणि 1.5 चमचा लाल मिरची पावडर यामध्ये टाकून घेतलेला आहे। 1 चमचा जिरे यामध्ये टाकून घेतलेला आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि रंग अगदी मार्केटमध्ये मिळतो त्या पद्धतीचा मैसूर बोंडा दिसण्यासाठी 1 चमचा बेडगी मिरची पावडर, 1 चमचा ओवा हातावर चुरून टाकून घेतलेला आहे। आणि इथे मी दही घेतलेला आहे पाव लिटर इतकं, म्हणजेच 250 ग्राम। 500 ग्राम मैद्यासाठी इथे मी 250 ग्राम दही घेतलेला आहे। दही फ्रेश असलेलं घ्यायचं। आंबट असेल तर मैसूर भज्याला आंबट चव येते, त्यासाठी दही जे आहे थोडीशी अशी ताजी असलेली घ्यायचं। पहिल्यांदा दह्यामध्ये छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लागेल तसं पाण्याचा वापर करून नेहमीच्या भज्याच्या पिठापेक्षा थोडंसं घट्ट ठेवायचं। तर या ठिकाणी साधारण आणखीन मला 1 कपभर इतकं पाणी लागलेलं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता या पद्धतीने पिठाला छान असं एकसारखं फेटून घ्यायचंय, पिठाला हलकं करायचंय। तर 1 मिनिट या पद्धतीने पीठ छान फेटून घेतल्यानंतर यामध्ये साधारण 1 पाव चमचा इतकं खाण्याचा सोडा टाकून घेत आहे। त्यामुळेच आपले जे मैसूर बोंडा आहे मस्त फुलल्यासारखे होतात आणि त्यासोबत छान असे मऊसूद होतात। तर या ठिकाणी सोडा टाकल्यानंतर सुद्धा 1 मिनिट छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता हे जे पीठ आहे साधारण 10 ते 12 मिनिटासाठी किंवा 15 ते 20 मिनिटासाठी ठेवलं तरी चालतं, बाजूला ठेवायचं। म्हणजे आपण यामध्ये दही टाकलेलं आहे, इनो टाकलेला आहे, छान व्यवस्थित पीठ फुलल्या जाते। जेव्हा आपण भजे करतो त्यावेळेस मस्त मऊसूद छान गुबगुबीत तयार होतात। तर सुरुवातीला जेव्हा आपण पीठ भिजून घेतो त्यावेळेस गाठी गुठळ्या मोडून भिजवायचं, म्हणजे छान व्यवस्थित पीठ फुलल्या जाते। या ठिकाणी 15 मिनिटानंतर छान आणखीन एकदा फेटून घ्यायचं, त्यानंतर तेलामध्ये भजे सोडायचं। तर जेव्हा आपण हे मैसूर मसाला बोंडा तेलामध्ये सोडतो त्यावेळेस तेलाचं तापमान मध्यम असायला पाहिजे, अगदी कडकडीत नको आणि त्याचबरोबर अगदी कमी सुद्धा नको। कमी असेल तर तेलकट भजे होतात आणि कडकडीत तेल गरम असेल तर तळल्या जात नाही आणि करपतात। या पद्धतीने गोल गोल भजे आपल्याला सोडायचं आहे। तर जेव्हा आपण भजे तेलात सोडतो त्यावेळेस हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं, त्यानंतर पीठ घ्यायचं, म्हणजे सरसर आपल्याला भजे तेलामध्ये सोडता येतात। जास्तीचं हाताला पाणी ठेवायचं नाही, हे लक्षात ठेवा। जेव्हा सुरुवातीला आपण भजे तेलात सोडतो त्यावेळेस असं वाटतं की याला आकार व्यवस्थित आलेला नाही, पण जसजसं तळल्या जाते, जसजसं हे फुलल्या जाते त्यावेळेस याला छान व्यवस्थित आकार धरल्या जाते। छान आकार धरलं की झाऱ्याने आपल्याला आलटपालट करून घ्यायचं आहे आणि मध्यम गॅसवर छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। तर या पद्धतीचे भजे सगळ्या भज्याचे प्रकार नक्कीच विसरून जाताल आणि हेच करून खाताल। हे भजे तुम्ही सांबार सोबत, चटणी सोबत खाऊ शकता आणि त्यासोबत नुसतं जरी खाल्लं तरी मस्त लागतो, कारण यामध्ये आपण दही मिक्स केलेलं आहे, त्यामुळे याची चव मस्त आणि जिभेवर ठेवताच मस्त विरघळणारे हे भजे होतात। तर या पद्धतीचे भजे तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नंतरच्या असाच मस्त रेसिपीमध्ये आपण भेट देऊया। तोपर्यंत नमस्कार, बाय।